तुम्हाला काय होणार, तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणार की नक्की ह्या कवितेमध्ये आपल्याला जे आपले कवी कोण आहेत, गुरु ठाकूर आहेत, ह्यांनी काय सांगितलं. ह्या कवितेमध्ये त्यांनी असं काय मांडलंय की माणसाचं व्यक्तिमत्व कसं असावा, माणूस कसा असावा. माणूस सारखा म्हणजे आता आपण बघतो माणूस कंटिन्यू कामात असतो किंवा विचारात गुंतलेला असतो. कामाच्या वेळात त्याला स्वतःला किंवा फॅमिलीला आपल्याला काय वेळ देता येत नाही. सगळ्यांना आवाज येतोय माझा? येतोय मॅडम. बघा, आता आपण आधी कविता वाचून घेऊया, मग नंतर तुमचं क्लिअर होईल मला जे तुम्हाला काय सांगायचंय ते. बघा, असे जगावे छाताडावरती आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे छाताडावरती आव्हानाचे लावून अत्तर, नजर कोणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या तारेंची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी ज्याची इच्छा, असे दांडगी ज्याची इच्छा, तयाला मार्ग मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर, संकटाशी ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, करून जावे असे काही दुनियेतून ये जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. कठोर हो त्या काळजाचाही, कठोर हो त्या काळजाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. बघा, तुम्हाला ह्याच्यावरून तर थोडंफार समजलं असेल की म्हणजे आपल्याला गुरु ठाकूर यांना आपल्याला कवितेमधनं काय सांगायचंय. तर आपल्याला जीवन जगताना काय करायचंय, जे आपल्याला संकट येणार आहेत त्यांना काय करायचंय, आपल्याला छाताडावरती घ्यायचंय. आणि जसं बघा अत्तर असतो म्हणजे जिथं दुर्गंधी असेल काय असेल ते अत्तर मारल्यानंतर कसं सगळीकडे सुगंधी द्रव्य येतो, तसं आपल्याला काय करायचंय, फुलाप्रमाणे आपल्याला जपायचं आहे. बघा, आता मी तुम्हाला कवितेच्या प्रत्येक ओळीचा काय सांगणार आहे, भावार्थ सांगणार आहे. बघा, सुरुवातीच्या कडव्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला की नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळ्या तारेंची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. बघा, जर आपल्याला आयुष्य जगायचंय तर आपल्याला कुणाच्या गुलामीमध्ये जगायचं नाही किंवा आपल्या मनामध्ये ग्रहांची किंवा ताऱ्यांची आपल्याला भीती काय करायची, मनामध्ये धरायची नाही. म्हणजे आयुष्याला भिडायचंय आपल्याला तर आपल्याला काय करायचे, आपल्या स्वप्नांची काय करायची, आपल्याला चैन बनवायचे आणि त्या चैनीप्रमाणे आपल्याला काय करायचंय, पुढे जायचे. बघा, असे दांडगी ज्याची इच्छा मार्ग तयाला मिळती सत्तर. जर आपल्या मनामध्ये जर काही करण्याची इच्छा असेल तर आपल्याला मार्ग सापडणार आहे. पण जर आपल्याला काही करायचंच नाही तर आपल्याला मार्ग सापडणार आहे का, तर मार्ग सापडणार नाही. बघ, आता दुसऱ्या कडव्यामध्ये काय सांगितलंय, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना. बघ, आपण किती जरी मोठं झालो, किती जरी श्रीमंत झालो तरी आपलं पाय काय पाहिजे, तर जमिनीवरती पाहिजे. जरी आपण आभाळाला मिठीत घेतलं तरी आपण कसं पाहिजे, जमिनीवरती असायला पाहिजे. आणि आपल्या ओठांवरती काय असायला पाहिजे, हसू असायला पाहिजे. जरी आपण एखाद्याला काळीज काढून देतोय तर ते दुःख होऊन दिलं पाहिजे का. एखादी आपली आवडती गोष्ट आहे, जर ती आपल्याला लय आवडतीये, मग ती गोष्ट देताना आपल्याला दुःख झालं पाहिजे का, तर नाही झालं पाहिजे. मग आपण ती हसत हसत काय केली पाहिजे, ती वस्तू दिली पाहिजे. बघा, संकटाशी ठणकावून सांगा ए आत्ता बेहतर. म्हणजे किती जरी मोठी संकट आली, जर आपला मार्ग असेल, आपल्या करण्याची जिद्द असेल, तर आपण किती जरी मोठी संकट आली तर आपण त्या संकटांना घाबरू शकतो का, घाबरू शकतो का, सांगा. आवाज येतो का माझा? हॅलो, येतोय मॅडम. बघा, मग नजर रोखून काय करायचंय, आपल्याला आपल्या आयुष्याला उत्तर द्यायचे. आता तिसऱ्या कडव्यात काय
काय सांगितलंय आपल्याला, तर बघा, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गैवर यावा जगाचं साऱ्या निरोप शेवट देताना. आपल्याला असं काहीतरी करायचंय. आपण सगळे इथं जन्माला आलोय, मग आपलं इथं काहीतरी आपलं देण आहे. मग ते जाताना आपण काहीतरी देऊन गेलो पाहिजे. जरी आपण गेलो तरी आपल्या पाठीमागं आपलं नाव निघालं पाहिजे. बघा, स्वर कठोर काळाचा ही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. बघा, आपल्याला इथनं जायचंय, मग आपण काहीतरी इथं देणे करू आहे, हे आपण इथनं जाताना दिलं पाहिजे. समजली कविता? ह्या कवितेतनं आपल्याला संदेश काय दिलाय? किती बघा, संकट आली तरी परस्पराची आपण भावना, हसत जगलं सेवाभाव, पाहिजे. आपण इतरांना मदत केली पाहिजे, एकमेकांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे, किंवा आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकाचं ते काय कर्तव्य आहे. मुलांवरती आपण संस्कार योग्य केलं पाहिजे, आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे, लहानांवरती प्रेम केलं पाहिजे, आणि प्रामाणिकपणे काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. निसर्ग संवर्धन केलं पाहिजे, निसर्गाचं रक्षण केलं